श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, अक्षय तृतीया जवळ चाललेला आहे. तर अक्षय तृतीया हा दिवस पितरांसाठी आणि भगवान विष्णू माता लक्ष्मींना समर्पित असा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा दिवस आहे. तर ह्या दिवशी आपल्याला कुठल्याही पंचांगाची गरज नसते. त्यामुळे आपण कुठलीही शुभ कार्य या दिवसाचं औचित्य साधून करू शकतो. तर हे अक्षय तृतीयेबद्दलची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊयात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. असे वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अक्षय तृतीयाचा तिथी 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवारी 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथी प्रारंभ 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होईल आणि तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 संपणार आहे. तर आपल्याला साजरं कधी करायचे ते पाहूया आणि का. तर अक्षय तृतीया 19 तारखेला आपल्याला साजरं करण्याचं कारण काय. हिंदू सण तिथीनुसार साजरी केली जातात. कोणतीही ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्या दिवशी असलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते. यंदा अक्षय तृतीया तिथी 19ला नाही तर 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. तसे असूनही 19ला अक्षय तृतीया साजरी केली जाईल. तर 19लाच का साजरी केली जाईल त्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊयात. कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19ला साजरा केला जाईल. यालाच पूर्वार्ध व्यापिनी तथा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात. म्हणून सगळ्यांना आवर्जून सांगते की आपल्याला अक्षय तृतीया ही 19 तारखेलाच साजरी करावयाची आहे. आणि त्यानंतर पुढची माहिती आपण जाणून घेऊयात. तर ह्या दिवशी आपल्याला सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. तर त्याचे शुभ मुहूर्त काय आहेत. अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. 19 एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळ अत्यंत फलदायी ठरतील. तर त्या वेळा कोणत्या. सकाळचा मुहूर्त सकाळी 6:10 ते दुपारी 12:25 पर्यंत आणि संध्याकाळचा मुहूर्त दुपारी 4:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपण सोन्याची खरेदी करू शकतो. त्यानंतर आपण जाणून घेऊया की ह्या दिवसाचं धार्मिक महत्त्व काय आहे. परशुराम जयंती सुद्धा या दिवशी असते. याच दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. त्रेतायुगाचा प्रारंभ पण या दिवशी झाला. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी झाली होती. गंगा अवतरण या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते. हे या दिवसाचं धार्मिक महत्त्व आहे आणि त्यामुळं आपण परशुरामाची जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो. त्यानंतर आपण जाणून घेऊया की या दिवशी काय करायचं आणि काय टाळायचं आहे. दानधर्म या दिवशी गरजूंना पाणी भरलेला कलश, छत्री, पंखा किंवा अन्नाचं दान केल्याने पितृदोष दूर होतो. नवीन सुरुवात काय करायची आहे या दिवशी. गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. नकारात्मकता या दिवशी टाळायची. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा घरात भांडणे करू नका. कारण ह्या दिवशीची ऊर्जा वर्षभर तुमच्या सोबत राहते. त्यामुळं या दिवशी आपण काय करायचे आणि काय टाळायचे या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्याच असतील. दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिलेली असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आवर्जून शेअर करायला निश्चितच विसरू नका. तर अशाच एका नवीन माहितीसोबत, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. दिलेली माहिती, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.